मी मल्याळममध्ये हे अशा टाईपचे कॅरेक्टर केले आहेत, पण मराठीमध्ये मी तसं केलं नव्हतं. सो मला वाटलं की हे करायला मजा येईल, कारण हे खूप जितकं सिम्पल दिसतंय तितकं सिम्पल नसणार परफॉर्म करताना. मला समुद्रकिनारी यायला खूप आवडतं, कारण इथे बाबा, मुक्ता आणि आई आपण तिघेही एकत्र असतो. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. तू माझा किनारा हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि या निमित्ताने या चित्रपटातील गोड माणसं कलाकार माझ्यासोबत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? एकदम मस्त. छान. मला एकदम छान. पण आता गोड जसं म्हटलं तर गोडपासूनच आपण सुरुवात करूया. मला सांग, कसं सुरू आहे प्रमोशन? खूप छान. खूप छान. 3 दिवसापासून तू मुंबईत फिरते हे मी ऐकलंय. कुठे कुठे फिरलीस ग? का 3 दिवसात तीन ह्याच्यात म्हणजे 1 दिवसात 3 कुठेतरी फिरले. ओके. म्हणजे अजून मला केतकीताईने सांगितलं तुम्ही दिवाळीची शॉपिंग केली. काय काय घेतलंस? काल आम्ही दादरला गेलेलो आणि तिकडे शॉपिंग करायची होती आणि बार्गेनिंग करायची होती. एका दीदीने आम्हाला दिलेले, हिला किती 500 आणि मला पण 500. मग ते आम्हाला म्हणजे जर त्यांनी म्हटलं 5, म्हणजे त्यांनी म्हटलं 20, तर मग आम्ही ते 500 देऊन द्यायचो. म्हणजे मग आम्हाला परत मिळतील ना. अच्छा. म्हणून मग पण जर मोठे असतील तर मग आम्ही म्हणतो कमी करा थोडंसं. पण जर नाही ऐकलं तर आम्ही दुसऱ्या दुकानात जातो. अच्छा. आणि आम्ही काय काय घेतलं, एक मेहंदीचा कोन, माझा टॉप, ही जी टिकल्या, हो, दिवा, अत्तर, रोज अत्तर, हां तुझं टॉवेल कार्टून वाला नाही तो झाला. कानातले, अजून माझे कानातले, अजून नेलपेंट दोन्ही. हो. कोणती नेलपेंट घेतली? दाखव कलर. वा. मुद्दाम ब्लॅक घेतली कारण आज तिला ब्लॅक ड्रेस घालायचा होता, मॅचिंग. ओके. नाही, माझ्याकडे ब्लॅक नाही म्हणून घेतला. ओ. पण मला सांग, आता नवीन मूवी येतोय आणि सगळे तुझे सेटवर खूप लाड करायचे ना, आणि डायरेक्टर सर जास्त लाड करायचे. काय काय लाड करून घेतले तू यांच्याकडनं? आज मला 2 एक्स्ट्रा चॉकलेट मिळाले आणि 3 दिवसात अजून मला 3 चॉकलेट मिळाले, म्हणजे 5 चॉकलेट मला मिळाले आणि त्यातलं एकही मी खाल्ला नाहीये. पण कोणी दिले चॉकलेट मग? 2 आज बर्थडे मध्ये कोणीतरी दिलेले. हो. बर्थडेला गेलेलो आम्ही आणि 3 दिवसात यांनी दिलेले. ओके. आज गेलेलो ना. कोणाच्या? माझ्या. ओ चला, आता तिचा बर्थडे आहे तर आपण विश केलंच पाहिजे. सो हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर केया, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. चला, आता मला सांग की डायरेक्टर सरांकडनं आणि केतकीताईकडनं काय काय गिफ्ट पाहिजेत तुला? काही पण असं नाही, सांग ना त्यांना की मला हे गिफ्ट पाहिजे. मला माझ्या बाबांना मी किती दिवसांपासून ते गिफ्ट त्यांनी म्हटलं की आपण दोघं मिळून चालू, कारण मला नाही माहिती तुला काय हवं असतं. शॉपमध्ये जाऊन आपण बघू. येस. मग आम्ही उद्याच जाऊ. आता काय करायचं? ओ, म्हणता डायरेक्टर सरांना विचारेल, सर या छोट्या मुलीसोबत कसा बॉन्ड झाला, ती इतकी गोड आहे आणि मला असं वाटतं सेटवर सगळ्यांना असं असतं ना की एक फ्रेश मूड करणारं कोणीतरी असेल तर ती असेल. सो कसा बॉन्ड होता आणि कशा पद्धतीने तिच्याकडनं ते असतं ना की लहान मुलांकडनं काम करून घेणं थोडंसं अवघड होऊन जातं आपल्याला जसं हवं तसं, कशा पद्धतीने तिच्याकडनं करून घेतलं? ये पद्धति एक्चुअली गोड क्या है, एक्चुअली देखेगा तो गोड गिफ्ट है मेरे लिए. क्योंकि बच्चों के साथ काम करना बहुत डिफ़िकल्ट होता है, बट मेरा 18 डेज़ में मैं डिफ़िकल्टी देखा नहीं. मैं आराम से मोटर में बैठते और चाय पीते, कॉफ़ी पीते, बस उतना ही है. और जितना काम इन लोगों ने किया, क्योंकि मेरा स्क्रिप्ट पे, मेरा कंटेंट के ऊपर
जितना मुझे चाहिए था उसका डबल लोगों ने दिया. सो नेचुरल एक्टिंग, नेचुरल, तो जो भी वहाँ पे हुआ है एकदम नेचुरली हुआ है. सो इसमें गॉड को मुझे ये देना पड़ेगा, धन्यवाद देना पड़ेगा, क्योंकि इनके साथ में मुझे इनको कोई भी मैंने देखा नहीं, कोई रील्स लास्ट मोमेंट पे आया जो किया का एक. सो वहाँ पे मैंने पूछा ईपी को, सो अगर हम लोग एक छोटी मुर्गी को ले गए क्या होगा, और कुछ होगा तो 10 दिन एक्स्ट्रा होगा, ठीक है, जो भी होगा, क्योंकि उनका मूड डिफरेंट होता है. Yes. उनका स्टाइल, कभी कभी वो बोलेगा मैं नहीं आएगा तो क्या करेगा, सो ठीक है दूसरा दिन करेगा. बट 20 डेज के शूट पे 18 डेज में हम लोग कंप्लीट किया. वाह. उसके ज़्यादा मीन्स 18 डेज शूट पे इसी ने कोई भी रीटेक नहीं लिया. मैंने वाह. मुझे ऐसे बोला नहीं पड़ा किया उसका एक्सप्रेशन थोड़ा ज़्यादा डालो, नहीं तो कम करो, नथिंग एल्स. दिस इज अ गॉड गिफ्ट ॲक्च्युली. येस. आणि हा चित्रपट खूप छान आहे, नावच इतकं छान आहे, तू माझा किनारा. आणि असं वाटतं की प्रत्येक मराठी भाषकाला किंवा प्रत्येक मराठी ऑडियन्सला तो कनेक्ट करेल. Correct. कारण की जे आम्ही ट्रेलरमध्ये बघितलं 3 पिढ्या दाखवल्या. Yes. म्हणजे एक पहिली लव्ह स्टोरी होते, मग ती Yes. घडते, मग लग्न होतं, Yeah. आणि लग्नानंतर मुलं बाळं झाल्यावर त्यांच्यात काही दुरावे येतात, असं मला थोडंफार ट्रेलरमधनं वाटतंय. सो अशी स्टोरी आत्ता या जनरेशनमध्ये आणणं हे कसं होतं आणि कशी सुचली ॲक्च्युली ही स्टोरी? नहीं, ये स्टोरी एक्चुअली सबका घर पे है. वो कुछ ना कुछ इंसिडेंट होता है, कुछ ना कुछ अच्छा लाइफ स्टाइल होता है, कभी कभी हम लोग डाइवर्ट भी होते हैं. सो हमारा फास्ट लाइफ, न्यूक्लियर फैमिली हम लोग, उसके अंदर टाइम मिलता नहीं किसी को भी, और हम लोग भागते रहते हैं और किसी को रेस्पेक्ट देना भूल जाते हैं. हम लोग बोलते हैं हाँ ओके आज हम लोग साथ में बैठ के डिनर करेंगे, बट आज नहीं होगा. सो ये चीज़ के लिए एक मैसेज नहीं है एक्चुअली. सबको फिल्म देखने के बाद अरे यार मुझे भी कुछ करना है वैसा. तो उसमें से मुझे एक कंटेंट निकला था जो फैमिली पे, क्योंकि ऑलमोस्ट 30 ईयर्स में यहाँ पे हूँ. सो एक फ्लैट के अंदर हम लोग रहते हैं. सो वहाँ पे कुछ इंसिडेंट हुआ, नहीं तो कुछ भी हुआ, नहीं तो कुछ हुआ नहीं तो भी वहाँ पे उन लोगों ने कैसे कनेक्टिविटी कर रहे हैं. सो दॅट इज इन्स्पिरेशन फॉर द कंटेंट. येस. पण तू माझा किनारा हे नाव पण तेवढंच जवळचं आहे. सो नावामागची गोष्ट काय, हे नाव सुचलंच कसं आहे? एक्चुअली नाम बाद में आया था. सो फर्स्ट मेरा एज अ कंपोज़र, एज अ म्यूजिशियन एक सॉन्ग मैंने ट्यून किया था. ट्यून के बाद उसमें एक वर्ड आया था माझा तू किनारा. सो उसमें से मेरा जो लाइन निकला था, और सिंबल बोलते ना एक आरोहण अवरोहण क्रमी उसमें मैंने कंपोज किया था. टारा जैसे सिंबल हम लोग बोल सकते हैं ला 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 ला. तो वहाँ से वो भी सेम जो गॉड गिफ्ट जैसा ही है. सो क्रिएट हुआ है. सो वैसा माझा तू किनारा, वहाँ से मुझे लगा जो तू माझा किनारा. येस. पण आता मी सरांनाच विचारेल की जेव्हा आपण डायरेक्ट करतो एखादा, जेव्हा फुल फ्लेश डायरेक्टर असतो तेव्हा त्यांचा विजन एक वेगळा असतो, आणि म्युझिक कंपोजर जेव्हा डिरेक्टर होतो तेव्हा त्याचा विजन एक वेगळा असतो. सो या चित्रपटाला घेऊन तो कोणता विजन होता जो खूप क्लिअर होता की म्युझिक कंपोजरच्या मनात या की अशा पद्धतीने ही कथा आपण घडवायची आणि अशा पद्धतीने पुढे नेली पाहिजे? नहीं, ये बोथ आर क्रिएटिविटी. सो गाना कंपोज करो, नहीं तो मैं इंस्ट्रूमेंटल बजाओ, नहीं तो डायरेक्ट करो, नहीं तो फिर एडिटिंग, एनीथिंग. सो ऑल आर द क्रिएटिविटी थिंग्स. सो मेरा लाइफ एक्चुअली 15 ईयर का पार्ट्स है. फर्स्ट 15 ईयर मेरा एज ए वायलिनिस्ट रिकॉर्ड वहाँ पे करा. सेकेंड 15 ईयर मेरा नेवी में हो गया. थर्ड 15 ईयर एज ए कंपोजर एंड म्यूजिक बोलता ना रिकॉर्डिंग एंड साउंड इंजीनियरिंग में. सो दिस इज द फोर्थ पार्ट. सो इतना जो एक्सपीरियंस है, तो क्रिएटिविटी है, सो वहाँ पे थोड़ा जम गया मेरे डायरेक्शन पे. वा, खूप छान. त्याला विचारेल क्या सरांनी गाणं शिकवलं तुला सेटवर? नाही. तुला येतं गाणं गाता? नाही. मी आधी बोलले नाही येत तुला? नाही मी बोललेलं आधी ऑलरेडी. ओ इथेच बोललेलं मी. हो. आपण आता गाडीत घालू की हा मग त्याचं मला हे कडवं नाही आहे. मग केतकी ताई तुला मदत करणार? ते 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 साशा बॉईजचं ते वालं ते. साशा बॉयज नाही, हं. गोल्डन तिकीट. हा गोल्डन तिकीट म्हणतेस? चला. लिरिक्स देऊ का? लिरिक्स नाही लागणार, हां.
मदत कर. थोडंसं लागतं. थोडंसं मी तुला देते ना शोधून. दोघींनी मिळून गायचं आहे आता ते गाणं. मला येतं ना पण ते गाणं. मला येतं, थोडंसं तुला बोल ना. येतं. हा. थोडंसं मी तुझ्यासोबत बोलू लागते, ठीक आहे? किया शिकवेल तुला, है ना किया? शिकवशील ना तुला जेवढं येतं तेवढं? अर्ध येतं. I was काय? I was a ghost. I was a ghost, I was a lost, huh? To believe, huh? Guess again. Given the throne. I didn't know how to believe. I was the queen that I have been. To be. I lived two lives, tried to play both sides, but I couldn't find my own place. Called a problem child, 'cause I got too wild, but I know that's how I'm getting paid. I'm done hiding, now I'm shining like I'm born to be. We dream and hide, we came so far, now I believe we going up, up, up is our movement. You know, together we going, gonna be golden. Oh, up, up, up is our voices. You know we're gonna be golden. You know we're gonna be golden. Oh, I'm done hiding, now I'm shining like I'm born to be. Oh, our time, no fears, no lies, that who we're born to be. Wait, it's नाही पण खूप 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 छान गायलास तू. मला सांग, सेटवरती आता केतकीताई होती आणि भूषण दादा होता, कोणासोबत जास्त मस्ती केलीस तू? सगळ्यांसोबत. काय काय मस्ती केलीस केतकीताई सोबत सांग. केतकीताईने काय काय सगळ्यांसोबत केली मी. सगळ्यांसोबत मस्ती केली, पण केतकी तुला किती असं डिफिकल्ट होतं की किती इझी होतं हिच्यासोबत बॉन्ड करून घेणं आणि सगळं? कारण की लहान मुलांचं असं असतं ना की एकदा जुळलं तर ते पूर्ण जुळून जातं आणि एकदा नाही पटलं तर ते अजिबात पटत नाही. सो तुमच्या कसा बॉन्ड होता एकंदरीत? सांगू का? ॲक्च्युली किया खूपच सेन्सिबल लहान मुलगी आहे. म्हणजे असं मला पण आधी टेन्शन आलेलं. मला भाच्या वगैरे आहेत, त्या पण 7-8 वर्षाच्याच आहेत. तर त्यांच्यासोबत माझं जेलअप खूप चांगलं होतं. म्हणजे त्या असं की केटू मावशी मला तुला सिक्रेट सांगायचे आहेत, आज भेट वगैरे असं सगळं असतं. सो इन जनरल लहान मुलांशी कनेक्ट असा चांगला आहे. पण ऑफकोर्स जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा आपल्याला असं वाटतं ना की आपलं आणि त्या बाळाचं जमलं पाहिजे. सो आम्ही सेटवर आलो आणि आमचा पहिला सीन होता आणि त्याच्यामध्ये आमच्या दोघींपासूनच सुरुवात होणार होती त्या सीनची. आणि खूप नॅचरली म्हणजे केयाला तिचे डायलॉग्स पाठ होते आणि मला पण माझे डायलॉग्स पाठ होते. सो आम्ही ते सुरू केला सीन. म्हणजे यांनी ॲक्शन म्हटलं आणि आम्हाला काही असे खूप जास्त हे नव्हते दिलेले, काय म्हणतात त्याला, इन्स्ट्रक्शन्स नव्हते दिलेले. त्यांना बघायचं होतं की आम्ही काय करतो. समजले की ती शाळेला जाते तर मी तिच्या वेण्या घालते, म्हणजे काहीतरी बिझनेस पण मिळेल असं समोरासमोरून बसून बोलण्यापेक्षा. सो एका त्या सीनमध्ये बोलता बोलता मी तिची वेणी ओढते, की ती काहीतरी बोलते आणि त्याच्यावर मी तिची वेणी ओढते आणि ती असं तिने काहीतरी त्याच्यावर रिॲक्शन दिली होती. आणि मला असं वाटलं की पहिल्यांदाच आपण लहान मुलांसोबत काम करतोय, पण आपल्याला माहिती आहे ना आपल्या आईने आपल्याला लहानपणी कसं ट्रीट केलेलं असतं की वेणी घालताना वेणी ओढली आहे, धपाटा दिला आहे किंवा असं नाही करायचं, असं म्हणजे आपल्याला माहिती आहे की तिचा हक्क आहे आपल्यावर तसं वागायचा. सो मी त्या टाईपमध्ये तिची थोडीशी वेणी ओढली आणि तिने त्याच्यावर काही रड न करता त्याच्यावर खूप सुंदर रिॲक्शन दिली. आणि दॅट वॉज द पॉईंट की मला असं वाटलं की वी आर कनेक्टेड नाव आणि इट विल बी फन टू वर्क विथ हर. आणि सेकंडली मध्ये आम्हाला ब्रेक होता त्या सीनच्या वेळेस. सो मी एडीला म्हटलं की मला स्क्रिप्ट दाखव, एकदा मला वाचायचे आहेत माझे लाईन्स. सो कियानी पण सांगितलं की मला पण स्क्रिप्ट दाखव आणि आम्ही दोघीजणी वाचत बसलेलो की आता हां पुढे काय होणार आहे आणि आम्ही लगेच रिहर्स वगैरे केलं. सो तो जो मधला जसं ती म्हणतेस ना की मजा काय केली किंवा काय, पण तेवढा वेळ पण नव्हता कारण ती पण तेवढीच प्रोफेशनली तिच्या कामाला घेऊन असते. सो त्याच्यामध्ये असं काही क्रँकीनेस की आता मला नाही करायचं आहे, मी जाते वॅनिटीमध्ये किंवा चला मस्ती करू,
या झोनपेक्षा तिला माहिती आहे की ती सेटवर आली आहे, म्हणजे तिला हे सीन्स करायचे आहेत, हे इमोशन्स आहेत, आणि तिच्या आई पण तिला एकदम नीट समजावून सांगते आणि सगळे तिचे डायलॉग्स पण पाठ असतात. सो म्हणजे असं नाही वाटत की आपण लहान मुलासोबत, म्हणजे ऑफकोर्स ती लहान आहे, तिचं लाड येतोच आणि आपल्यालाच तिच्यासोबत काहीतरी मस्ती करावीशी वाटते, पण ती अशी थॉरोली प्रोफेशनल मुलीसारखी येऊन तिचं काम व्यवस्थित करून मग कट झाल्यावर ती सगळ्यांशी मस्ती करत असते. सो असं ते आहे. वा. मला सांग की जेव्हा आपल्याला विचारलं जातं की एकाच चित्रपटात 3 वेगवेगळ्या पथडीच्या भूमिका करायच्या, म्हणजे पहिले प्रेयसी, मग बायको आणि नंतर आई, असं होतं कधी कधी की वयाहून मोठी भूमिका विचारली जाते. सो या सगळ्याकडे, या भूमिकेकडे बघताना तू कशा पद्धतीने बघितलं आणि कशा पद्धतीने ती हाताळली आहेस भूमिका? खरं तर आता तर ते एज फॅक्टर असं काही मला वाटत नाही कॅरेक्टर चूज करताना, कारण मी ऑलरेडी एक तेलुगू फिल्म केली होती यात्रा 2 नावाची, ज्याच्यामध्ये ममूटी होते आणि जीवा नावाचा तमिळ ॲक्टर होता, आणि इट वॉज अ बायोपिक. सो त्याच्यामध्ये आय वॉज प्लेईंग अ 45 years ओल्ड वुमन. तर ते करताना ऑफकोर्स एक वेगळी मजा होती. सो हे कॅरेक्टर असं म्हणजे आता मी आईचा रोल करू की नको असं काही मला वाटलं नाही. आणि सेकंडली ही फिल्म एक फॅमिली ड्रामा आहे, आणि आत्ता म्हणजे मराठीमध्ये जे मी रोल्स केले आहेत ते, आता फॉर एक्झाम्पल तू गर्ल्स बघितला असेल तर शी इज लाईक स्ट्रॉंग इंडिपेंडंट वुमन आणि अशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ जगणारी मुलगी आहे. किंवा समायरा बघशील तर त्याच्यामध्ये पण ती इंडिपेंडंट मुलगी आहे आणि तिला तिचा स्वतःचा से आहे. पण ही स्टोरी जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मला असं वाटलं की हे असं अगदी गर्ल नेक्स्ट डोअर कॅरेक्टर आहे, आणि मला म्हणजे मी मल्याळममध्ये हे अशा टाईपचे कॅरेक्टर केले आहेत, पण मराठीमध्ये मी तसं केलं नव्हतं. सो मला वाटलं की हे करायला मजा येईल, कारण हे खूप जितकं सिम्पल दिसतं आहे तितकं सिम्पल नसणार परफॉर्म करताना. त्याला अजून म्हणजे लेयर्स आपल्याला ॲड करायला लागतील, आणि ते करताना मजा आली. आणि असा आईचा रोल करायला मिळाला तर त्यांचं पण असं नवीन लग्न झालेलं असतं आणि त्यांनी प्लॅन करायच्या आधीच त्यांच्या आयुष्यात हे सरप्राईज येतं. सो ते कॅरेक्टरसाठी पण ते तेवढंच नवीन आहे, आणि माझ्यासाठी पण ते तेवढंच नवीन होतं ते काम करायला. आणि प्लस भूषण आणि केया आणि क्रिस्टस सर, सो म्हणजे एंटायर टीम, दीज आर व्हेरी सिम्पल पीपल. त्यांना सगळ्यांनाच एक काहीतरी चांगलं क्रिएट करायचं आहे आणि जेन्युइनली एक स्टोरी सांगायची आहे. सो जेव्हा तुम्हाला सपोर्ट पण टीमकडनं तसा मिळतो आणि तुमच्या इनपुट्सला पण तेवढं प्राधान्य दिलं जातं, तर तेव्हा ते काम करताना अजून चांगली मजा येते आणि चांगलं वाटतं. पण कलाकारांना नेहमी वाटतं की ना आपण ह्या कॅरेक्टरमध्ये काहीतरी वेगळे पण शोधतो आणि तेव्हाच हा म्हणतो. मला सांग, हे कॅरेक्टर निवडताना एक कोणता असा पॉईंट होता जो खूप असा वेगळा वाटला आणि आता मी हे कॅरेक्टर मिस करणार, ते असं असतं ना प्रत्येक कलाकाराचं, ते घडलंय? बेसिकली जेव्हा ती स्टोरी आली, सो मेन म्हणजे आय वॉज लिटिल बायस्ड फॉर वन रिझन, कारण क्रिस्टस सर ते मल्याळी आहेत आणि आय लव्ह मल्याळम सिनेमा आणि आय हॅड बीन वर्किंग इन मल्याळम फिल्म्स. सो मला माहिती आहे की त्यांची पद्धत काम करण्याची, आणि त्यांचं मेन असतं की असं खूप ग्रँज्युअर काहीतरी त्यांना नसतं अचीव करायचं. म्हणजे तसं तू बघायला गेलं तर, म्हणजे नॉट टॉकिंग अबाउट एव्हरी फिल्म, त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या फिल्म्स पण आहेत. पण मेन मला असं वाटतं की ते काहीतरी कोअर शोधतात त्या स्टोरीचा, आणि त्या कोअरला पकडून त्यांना बाकी कॅरेक्टर्सच्या फिलिंग्स, इमोशन्स, त्यांचे डायनॅमिक्स ते प्रेझेंट करायचा प्रयत्न करतात. सो या स्टोरीबद्दल पण मला तेच वाटलं की ही काय अशी एकदम सुपर नॅचरल वगैरे अशी फिल्म नाही आहे. ही आपण सगळे जे जगतोय तीच स्टोरी आहे, पण कुठेतरी तो जो फॅमिली कनेक्ट आपल्याला आहे आणि या माध्यमातून, या फिल्मच्या माध्यमातून आपण ते दाखवू शकतो. आणि दॅट टू मल्याळी डिरेक्टर आणि रायटर, म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये ती मल्याळम फिल्म आली होती ना आधी, नंतर ती आम्ही मराठीमध्ये कन्वर्ट केली. सो तो पण एक प्लस पॉईंट होता की त्यांचं ते असं त्या एका पर्टिक्युलर इमोशनला घेऊन ती फिल्म त्याच्या अराउंड रिव्हॉल्व होते. म्हणजे जसं भूषण आणि हिचं नातं आहे फिल्ममध्ये, किंवा भूषण आणि त्याच्या वडिलांचं नातं आहे, प्लस माझं आणि माझ्या आई वडिलांचं काय नातं आहे, आणि आपण कसं या फॅमिली डायनॅमिक्समध्ये अडकतो आणि आपल्याला कळत नाही की त्याला किती प्राधान्य दिलं पाहिजे, केव्हा आणि कसं.
आणि मग नंतर आपल्याला असंही वाटतं की अरे तेव्हा मी असं माझ्या आईवडिलांशी वागले असते तर कसं, तर गोष्टी आज बरोबर आहे. वेगळ्या असत्या. सो कारण मला असं वाटतं की आपला एनिवे म्हणजे आपल्याला कितीही मित्रमैत्रिणी असतील, कितीही आपल्याला सक्सेस मिळालं तरी ॲट द एंड आपल्याला घरीच परत जायचं असतं आणि आपले आईवडीलच आपला किनारा असतात किंवा आपला आधार असतात. म्हणजे काही असू दे, आईने एकदा म्हटलं की हां म्हणजे छान काम केलंस, बाकी कोणी म्हणू न म्हणू पण आय एम प्राऊड ऑफ यू. Yes. सो तुला असं वाटतं की हां ओके आता मी अजून काहीतरी चांगलं करू शकते. सो ही ती एवढी सिम्पल भावना आहे आणि आत्ताच्या काळात अशी फिल्म मिळणं इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण आपला खूप डिस्कनेक्ट होतो आहे आपल्या घरच्यांशी, आपल्या रूट्सची. आणि हरुकी मुराकामी म्हणतो की नो मॅटर हाऊ फार यू ट्रॅव्हल यू कॅन नेवर गेट अवे फ्रॉम युअर रूट्स. सो तसंच काहीतरी ही फिल्म पण सांगायचा प्रयत्न करते. नक्कीच. म्हणजे तू जे आता म्हणाली ते मला खूप आवडलं की आई बाबाच हेच आपला किनारा आहे. आणि जसं आता तू मगाशी एक घरच्यांचंही सांगितलं की मला माझ्या भाच्या फोन करतात आणि सिक्रेट्स सांगतात. सो कियाने तुला काही सिक्रेट शेअर केलेत की नाही? कियाचे काही सिक्रेट्स आहेत नाही तुला आठवत असतील तर सांग. का? किया तू अजून कियाने म्हणलं तिचे सिक्रेट सांगितले नाही पण आता कियाकडे माझा नंबर आहे. किया तू काहीच सिक्रेट नाही सांगितले? सांगितलेस का ग? नाही. चल तुला माहिती आहे केतकीताईचं एक सिक्रेट? सांगितलं अजून? हा. पण कियाचं सिक्रेट नाही माहिती पण कियाबद्दलची एक गोष्ट जी खूप लोकांना माहिती नाही आहे. किया स्वतः तिच्या स्टोरीज लिहिते. तिच्या डायऱ्याज आहेत, अशा खूप साऱ्या डायरीज आहेत तिच्याकडे आणि ती स्वतः स्टोरीज लिहिते आणि त्याच्याखाली त्याचं ॲनिमेशन म्हणजे चित्र पण काढते त्या स्टोरीतलं. तू काय वा. म्हणते सांग? सांग. ह्या मला खूप वेगळं कळालंय तुझ्याबद्दल. सगळ्यात वरती नाव लिहिते मग खाली सगळ्यात आधी त्याचे 2 पार्ट्स करते. या साईडला आधी चित्र काढते आणि त्याच्यानंतर जेव्हा टाईम मिळाला म्हणजे चित्र काढायला मला बोर नाही होत म्हणून मग लास्टला जेव्हा कधी टाईम मिळाला तेव्हा मग स्टोरी लिहिते. ओके. पण मला सांग आता भूषण दादा इथे नाही आहे आणि भूषण दादा केतकीताई काय डायरेक्टर सर कोण सगळ्यात बेस्ट फ्रेंड झालंय? सगळ्याच. सगळे असं नाही, एकाचं नाव सांगायचं असतं. बेस्ट फ्रेंड एकच असतो. नाही. चल सगळ्यात जास्त लाड कोणी केलेत तुझे? डायरेक्टर सरांनी काय लाड केले तुला? काय काय दिलं ग सेटवर? चॉकलेट. खूप सारे चॉकलेट्स घेऊन आले तू घरी? असून मला आठवत नाहीये पण त्यांनी मला दिलेच ते चॉकलेट. येस. पण या सगळ्या सोबतच आता भूषण नाही आहे पण भूषणचं कॅरेक्टर पण खूप एकदम वेगळ्या पद्धतीचं दिसतंय. मला सांगा एक सेटवर असताना की असल्यावर आपला एक बॉन्ड होतो आणि तोच बॉन्ड जेव्हा मैत्री चांगली होते ऑफस्क्रीन ती ऑनस्क्रीन खूप छान पद्धतीने खुलते. सो मला सांगणार एक सेटवर ते वातावरण कशा पद्धतीचं होतं आणि किती हसतं खेळतं होतं आणि त्यामुळे ते एक असतं ना की एक खुलून आलंय सगळं, ते कसं जुळून आलंय? सो बेसिकली भूषण आणि आम्ही पॉंडिचेरीमध्ये एक कोर्स केला होता आदिशक्ती नावाचा. सो तो ॲक्टिंग रिलेटेड परफॉर्मिंग आर्ट्सचे रिलेटेड कोर्स होता. सो तिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो 2013-14 आय गेस. आणि तेव्हापासून आमची फ्रेंडशिप आहे पण असं नाही की आम्ही रोज भेटतो, रोज कॉल करतो काय चाललं आयुष्यात. पण आम्ही एकमेकांचा प्रोग्रेस बघतोय की तेव्हापासून आम्ही आत्तापर्यंत कुठे आलो आहे आणि देर वॉज ऑलवेज अ विश की आपण दोघं कधीतरी ते काम करूया सोबत. आणि ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. त्याला माहिती आहे की तो काय करणार आहे सेटवर येऊन आणि त्याचा स्वतःचा अभ्यास आहे त्या कॅरेक्टरविषयीचा तर तो तसा प्रिपेअर्डच येईल. आणि प्लस म्हणजे असं काही आय मीन काय म्हणतात त्याला ॲक्टर्स इगो जो असतो तो तसा काही मला वाटत नाही त्याच्याकडनं म्हणजे त्याच्यासोबत काम करताना. सो मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे आम्ही यायचो सेटवर आणि सीन डिस्कस करायचो आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये हे पण असायचं की मला असं वाटतं आहे पण हे मला जास्त स्ट्रॉंगली वाटतं आहे या सीनबद्दल. सो ते डिस्कशन करून आम्ही ते सॉल्व्ह करायचो. म्हणजे असं नाही व्हायचं की नाही मीच बरोबर किंवा तूच बरोबर. आणि प्लस क्रिस्टस सरांनी त्याचे अबाउट भूषण ये तीनों कैरेक्टर एक्चुअली एक ईपी के थ्रू आया था. भूषण का फिल्म ऑलमोस्ट मैंने 3-4 फिल्म देखे हैं कैरेक्टर चूज़ करने से पहले. सो 2 फिल्म मुझे बहुत अच्छा लगा. एक तो गरज गणपति एंड कौन सा था वो
जो ना फिल्म ओह मैं भूल जाता हूँ. सो दोनों का शेड मेरा फिल्म के लिए बहुत 3 शेड है और 2 शेड मुझे बहुत अच्छा लगा था. यस तो उसके वजह से मैंने मैक्सिमम वो भूषण को चूज़ करने के लिए मैंने कोशिश किया था. और सेट पे ये लोग तीनों एकदम नेचुरल. मैं पहले लोगों को एक बोला था मुझे एक्टिंग नहीं चाहिए, नेचुरल पे हम लोग घर पे कैसे करते हैं वैसे. बट मुझे एक बार बोला उसका दूसरे बार बोलना नहीं पड़ा क्योंकि वो लोगों ने किया है ऐसा. और भूषण बहुत हेल्पफुल था वहाँ पे क्योंकि स्टार्टिंग से जो स्क्रिप्ट का टाइम से लोग दोनों मेरा हेल्प किया क्योंकि एक तो लैंग्वेज बैरियर है मेरे पास. सो बट मुझे वो फील नहीं हुआ था पूरा थ्रू आउट शूट पे. ये लोग खुद कर रहा था डायलॉग इम्प्रोवाइजेशन एंड चेंजिंग करना जो भी करना. सो आराम से. सो आई एम हैप्पी दैट. यस भूषण लास्ट मोमेंट तक अभी यहाँ पे थोड़ा इसके वजह से नहीं आ पाया शायद. बट स्टार्टिंग टू एंड सबके लिए मुझे हेल्प किया. स्पेशली हम लोग लास्ट मोमेंट पे सेलेक्ट किया था एक नरेशन प्रिपेयर करो. सो कन्फ्यूजन था किसके ऊपर नरेशन करेगा. लास्ट में किया के ऊपर हमने नरेशन स्टार्ट किया. बट वहाँ पे क्या डायलॉग होना चाहिए और कितना मैच्योरिटी होना चाहिए सब कुछ भूषण ने रात को बैठ के वो लिखा. वो उसका थ्रू इसको सिखाया और डबिंग के लिए आया. डबिंग करके फिर एक बार चेक किया कैसे क्या क्या डायलॉग डिलिव्हरी किया है. तो वो लास्ट तक वैसे हेल्प किया मुझे. नक्कीच. पण आता केहाला विचारायचं की भूषण दादाची मैत्री किती छान झाली आहे तुझी. कशी झाली ही फ्रेंडशिप? कधी भेटलेली पहिल्यांदा भूषण दादाला? सगळ्यात पहिले माझं जो पिक्चर आहे ना बाप माणूस, त्याच्यात एक दीदी आहे जी माझी फ्रेंड आहे. तर ते तिचाच फ्रेंड आहे. हां मग तेव्हाच भेटलेली तू त्याला? तेव्हाच भेटलेली. पण मग हा पहिला पिक्चर मला तेव्हा भेटलेले पण बोलली नव्हती. बोलली नव्हती जास्त, थोडीशीच बोलली होती. पण मग मला एक पिक्चर मिळाला. वा. आणि आता त्याच्यासोबत पिक्चरमध्ये काम करताना पहिल्यांदा भेटला तेव्हा कसा भेटला तो तुला? कशा पद्धतीने तुम्ही बोललात? तू काय विचारलं त्याला? कसं आहेस ना विचारलं भेटल्यावर? मला तेवढं नाही आठवत आहे. अच्छा ठीक आहे. पण सर जेव्हा मल्याळम म्हणजे असं असतं ना की एक स्टोरी येते आणि मल्याळममध्ये आपण करूया असं ठरवतो आणि मग ती मराठीत करायचं हा शेवटचा निर्णय होतो. हे कशा पद्धतीने झालंय? नहीं स्टोरी वैसे मलयालम स्टोरी मराठी स्टोरी ऐसा कुछ भी नहीं है. कंटेंट सब जगह के लिए Yes. इक्वल होता है. बट दोनों जगह पे कल्चर ऑलमोस्ट सेम है. मुझे वही फील होगा. बट जो 30 ईयर्स यहाँ पे थे मेरा कर्मभूमि यहाँ पे थे. सो मेरा फ्रेंड्स फैमिली एवरीवन टेक्नीशियन ऑल्सो आई एम वर्किंग इन विजलिंग वुड्स. सो वहाँ पे भी ज़्यादा पब्लिक मेरा फ्रेंड्स काफ़ी है वहाँ पे. सो दूसरा एक ऑप्शन नहीं था मुझे मलयालम पे करूँ नहीं तो तमिल में करूँ. सो दिस इज़ अ कर्मभूमि. तो यहाँ पे हम लोग स्टार्ट करेगा जो भी क्रिएटिविटी है अपना पब्लिक के लिए. येस सो नक्कीच. दैट्स व्हाई. पण आता पुन्हा तुला विचारते की या सगळ्या चित्रपटाच्या स्टोरीकडे एक प्रेक्षक म्हणून तू कशा पद्धतीने पाहिलंस आणि काय वाटतं की जेव्हा प्रेक्षक जेव्हा चित्रपटगृहात जातील आणि हा चित्रपट बघतील तेव्हा काय घेऊन बाहेर येतील? मला वाटतं की त्यांचा फॅमिलीशी जो कनेक्ट आहे तो मे बी म्हणजे इवन 1% जरी लोकांना असं वाटलं की मला परत माझ्या आईबाबांना फोन करायचा आहे किंवा आजपासून मी रोज एक झूम कॉल तरी करेल 5 मिनटाचा आईवडिलांना, असं जरी वाटलं ना तरी इट्स अन अचीवमेंट फॉर अस. कारण इट इज अबाउट फॅमिली. असं नाही की फक्त म्हणजे म्हातारे आईबाबा आणि आत्ताची पिढी. इट इज ऑल्सो अबाउट लहान मुलं आणि त्यांचे Yes. आईबाबा. आणि आत्ता तर म्हणजे आपण हा पण विचार करतो ना की आत्ता मला मूल हवं आहे की नको आहे. बरोबर. या सगळ्या सिच्युएशनमध्ये ते झालं तर ते सेफ असेल की नसेल. यु नो इट्स आपल्याकडे इतके आता काय म्हणतात त्याला प्रत्येक गोष्टीला खूप लेयर्स आलेले आहेत आणि खूप आपण विचार करायला लागलो आहे. पण आधीचं जर फॅमिली सिस्टीम तू बघशील तर फॅमिली वॉज एव्हरीथिंग. आणि त्याच्यामधनं आपल्याला म्हणजे आता आपण एवढे डिप्रेस फील Yes. करतो. म्हणजे सिरियसली म्हणजे आम्ही यंगस्टर्स तर मला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टींना स्ट्रेस फील करून की आता काय होणार आणि आपल्याला बोलायलाही कोणी नसतं. पण आपल्या आईवडिलांनी त्यांच्या परीने कसं जे काय होऊ शकेल कितीही कठीण परिस्थिती असल्या तरी तेव्हा ते नाही बोलले की आम्ही डिप्रेस्ड आहोत किंवा ते एकमेकांना सोबत धरून पुढे चालले आणि आपल्याला एवढं चांगलं आयुष्य दिलं. सो या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि मला असं वाटतं की फॅमिलीशी थोडासा जरी म्हणजे
1% जरी लोकांचा कनेक्ट परत सुरू झाला तर दॅट विल बी अमेझिंग. नक्कीच. काय तुझे लाड कोण करता, आई की बाबा जास्त? दोघं. मग आई फेवरेट की बाबा फेवरेट? आता आई तर नेहमी सोबत असते ना, बाबा नसतात, बाबा तर कामाला असतात, मग आठवण येते ना बाबांची? बाबा फेवरेट आहे, येतात. पण आई पण थोडं फेवरेट आहे. ओ, मला सांग तुझी ही भूमिका कशी, नाव काय तुझ्या भूमिकेचं आणि कशी आहे ही? खरं तर आम्ही ट्रेलरमध्ये बघतो तू साईन लँग्वेज शिकली आहे, सो काय काय साईन लँग्वेज आम्हाला शिकव थोड्याफार तरी, जेवढे शिकली तुला. नाहीये. हा ठीक आहे, साईन लँग्वेजला सांगते कसं येस. बोलतात. साईन लँग्वेज आहे ना. सॉरी. नाही, ती एक्सप्लेन पण करेल. हाय कसं बोलतात, बाय कसं बोलतात. ह्यामध्ये आहे ओके, अजून? असं काहीतरी नाही, असं साईन हम्म. लँग्वेज. ओ वा. पण आता सर तुम्हाला विचारेल, एवढा छान विषय घेऊन आलात, प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे तुम्हाला जाता? फिल्म देख लो, उसके लिए सबसे बेस्ट हुई है. ओके. अभिनेत्री बोलेगा तो बहुत Yes. ये important होता है उसके लिए. मला समुद्रकिनारी यायला खूप आवडतं, कारण इथे बाबा, मुक्ता आणि आई आपण तिघेही एकत्र असतो. हो. आणि आपल्या फिल्मचं नाव काय तू माझा किनारा. आणि कधी रिलीज होते 31 ऑक्टोबर. आणि कुठे बघायची? घरात नाही, थिएटरमध्ये जाऊन बघायची, नाही तर फटका मिळेल. ओ, म्हणजे तिने असं सांगितल्यावर मला असं वाटतं आता सगळेजण जाऊन थिएटरमध्येच हे चित्रपट बघणार आहे. सो थँक्यू सो मच, आणि आल्याबद्दल थँक्यू सो मच, आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हा सगळ्यांना. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.